दिनांक 14 जुलै 2024 रोजी कोल्हापूर येथील विशाळगड व गजापूर येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधव स्त्रियांवर अत्याचार तथा त्यांचे धार्मिक स्थळाचे तोडफोड तथा नुकसान केल्याप्रकरणी गुन्हेगारांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत कौमी एकता मंच सोलापूरच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 14 जुलै 2024 रोजी काही समाजकंटकांनी पद्धतशीर व नियोजनबद्धपणे कोल्हापूर येथील विशाळगड व गजापूर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांवर अतिक्रमण करून धार्मिक स्थळाचे तोडफोड नासधूस करून मुस्लिम बांधव तथा स्त्रियांवर अन्याय अत्याचार मारहाण अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील घरांवर दगडफेक प्रार्थना स्थळावर दगडफेक आई बहीण व लहान मुलांवर क्रूर पद्धतीने मारहाण व अत्याचार करण्यात आले, जे पुरोगामी कोल्हापूरला अशोभनीय आहे। सदर समाजकंटकांचे नेतृत्व करणारे काही व्यक्ती तसेच दंगलचे सूत्रधार यांनी प्लॅनिंग करून सद पुरविली गेली। जमावबंदी आदेश असताना सदर मोर्चा निघाला कसा, कोणाच्या परवानगीने मोर्चा काढण्यात आला, मोर्चाचे सूत्रधार कोण होते, मोर्चा काढण्याचे मूळ कारण काय होते व मोर्चा काढण्याचे कारण बरोबर असल्यास त्यावेळी मोर्चाला हिंसक रूप का आले आणि सदरच्या हिंसाचारामध्ये फक्त मुस्लिम बांधव स्त्रिया लहान मुले व त्यांच्या धार्मिक स्थळाची तोडफोड का करण्यात आले व कोणाच्या आदेशाने करण्यात आले याचा खुलासा अत्यंत गरजेचे आहे। विशाळगड व गजापूर येथे अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोर्चेचे नियोजन केले होते, त्यांच्याकडून दर्ग्यावर हल्ला झाला। गजापूरमध्ये अतिक्रमणाचा कोणताही विषय नसताना मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले, पोलिसांना मारहाण करून पत्रकारांना धमकावणे अशा प्रकारे निंदनीय घटना घडली। सदर घटनेमुळे कोल्हापुरात जातीय तणाव झाला व कायदा व सुव्यवस्थेस तडा लावणाऱ्या तसेच सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी ही नम्र विनंती आहे। विशाळगडावर जाण्याकरिता एकच रस्ता आहे, सदर रस्त्यावर जाण्याकरिता पोलिसांनी हत्यारासह समाजकंटकांना सोडण्यात आले, याला सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन आहे। अतिक्रमण हिंदू मुस्लिमांचे असताना सदर ठिकाणी फक्त मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले। गजापूर मुसलमानवाडी या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा दिली नाही व फक्त भग्याची भूमिका घेतली, यामुळे पोलीस प्रशासन पूर्णपणे जबाबदार आहे। तरी पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांची ताबडतोब बदली करण्यात यावी अशी समस्त मुस्लिम समाज कोल्हापूर यांच्या वतीने कडक विनंती आहे। संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता खंडित व राज्यात लोकशाही संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे। याचे कारण असे की निरनिराळ्या शहरांचे नाव बदलणे, मुस्लिम लोकांवर होत असलेले अन्याय व अत्याचार आणि नुकतेच घडलेले कोल्हापूर सारख्या सुंदर जिल्ह्यात जातीय दंगली घडविण्याचे हा प्रकार वारंवार होत आहेत। तरी अशा समाजकंटकांवर कठोर शासन कार्यवाही व्हावे अशी विनंती आहे, अन्यथा मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व विराट मोर्चा काढू असे आपणास कळविण्यात येत आहे। तसेच अतिक्रमण विषयी जोपर्यंत कोर्टाचे निर्णय येत नाही आणि सदर घटनेचे सूत्रधार व तोडफोड करणारे तथा अन्याय अत्याचार करून मुस्लिम लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवावी अशी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आग्रहाची मागणी आहे। या प्रसंगी सलीमभाई हिरोली, शौकत पठाण, ॲडव्होकेट रियाज शेख, रियाजभाई हुंडेकरी, आसिफ नदाब, खतीब वकील आणि मुसा जागीरदार उपस्थित होते। 14 जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यामधील विशाळगड व गजापूर या ठिकाणी जो काही हिंसाचार झाला, अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली धार्मिक स्थळांचं जे आहे विद्रुपीकरण केलं गेलं आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई केली, त्याबद्दल मी सर्वप्रथम कौमी एकतेच्या मंचच्या वतीने निषेध व्यक्त करतो। आपण सर्वजण पाहत आहोत की लोकसभा निवडणूक झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये काही विरोधकांना लोकशाहीने मजबूत केल्यामुळे जे आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शांतता बिघडावी, जातीयवाद वाढावा, समाजामध्ये दंगली व्हाव्यात, दुफळी व्हाव्यात, या एकमेव हेतूने कोणीतरी समाजकंटकांनी संगनमत करून हा केलेलं कृत्य असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सोलापूर शहरातच नव्हे तर संबंध महाराष्ट्रामध्ये या घटनेचे लोण पसरलेले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून असो, व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोच्या माध्यमातून असो, सगळ्या लोकांना ह्या घटनेची माहिती झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मी तरुण पिढीला देखील आवाहन करतो की घटनेचं गांभीर्य जे आहे खूप मोठं आहे। सरकारला आपण आपल्या भावना संवेदनशील मार्गाने आणि सनदशील मार्गाने पोहोचवणं गरजेचं आहे। कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेणं गरजेचं नाहीये। कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह व्हिडिओ, स्टेटस किंवा फोटो व्हायरल करण्याची देखील कुठलीही गरज नाहीये। त्यामुळे समाजामध्ये काम करत असताना आपल्यावर आपण कुठलं चुकीचं कृत्य करू नये अशी माझी विनंती आहे। आणि जी काही घटना घडलेली आहे हे नक्कीच जे आहे निषेधार्ह आहे आणि या ठिकाणी शासनाने कुठल्याही प्रकारचे जे लोक असतील ते राजकीय लोक असतील किंवा
दुसरे कुठलेही लोक असतील तर त्यांना कुठल्याही प्रकारची पाठीशी न घालता त्यांच्या विरुद्ध अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी महाराष्ट्रातील शांतता ही अबाधित राहावी। जानिब से हम निवेदन देने के लिए हमारे सभी पदाधिकारी कलेक्टर को निवेदन दिया है। हमको ये प्रशासन पर और सरकार पर बिल्कुल भरोसा नहीं है, इसलिए हम डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की फोटो लेकर सामने आए। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर को गवाह रखकर हमने निवेदन दिया है। हमको पता है इस निवेदन का कुछ भी होने वाला नहीं, वो कचरे की टोपली दिखाने वाले उसको निवेदन को। और ये प्रशासन जो है जानबूझकर मुस्लिम समाज को तकलीफ दे रही है। शासन को और प्रशासन को सब पता था कि विशालगढ़ में जो होने वाली घटना एक 15 दिन पहले पता थी उनको होने वाला है बोलकर। पुलिस के सामने दिन दहाड़े मस्जिद को तोड़ा जाता है, कुरान शरीफ को जलाया जाता है, मस्जिद में पेशाब किया जाता है, गंदी हरकत की जाती है, औरतों को गलत काम किया जाता है, घरों में सोना लुटा जाता है और प्रशासन देखते रहता है। हमारी बर्दाश्त की हद खत्म होती जा रही है। ये बर्दाश्त, क्योंकि अल्लाह ताला ने देखा ये सत्य की मस्ती है, इनको सत्य की मस्ती करके इस तरह से हल्ले कर रहे हैं और जानबूझ से कर रहे हैं। क्योंकि मेरे को ऐसा पता चल रहा है जरांगे पाटिल जो कर रहे हैं ओबीसी का आरक्षण के लिए, ये जरांगे पाटिल को कहीं ठहरा करने के लिए ये जो हमारे जो शाहू महाराज ये अपना अलग फंडा कर रहे हैं, ये वातावरण बिगाड़ने के लिए ऐसा वातावरण तैयार कर रहे हैं। मेरा कहने का मकसद ये है क्योंकि अच्छे इस्लाम तो ना संभाजी महाराज जो करे जो खड़े संभाजी महाराज जो कहे, मेरा बोलने का मतलब इतिहास काढ़ो, तुम मुसलमानों को इतिहास काढ़ो। ऐसे बहुत सारी जंग बहुत सारी हो गए, लेकिन इतिहास को भूलो मत तुम, हमारे बर्दाश्त को भी तुम भूलो समझो। हम कहते हैं कि हम सब हिंदू मुसलमान मिलकर रहते हैं। छत्रपति शिवाजी महाराज के मुसलमान को नाराज नहीं किए, वहाँ मंदिर भी बनाए मस्जिद भी बनाए, लेकिन सबको लेकर काम किया है। ये कुछ चंद लोग थोड़े लोग हैं, ये इनकी जो भावना जो है अतिरिक्त संगठन जैसे तैयार हो गई, इनकी भी एक संगठन तैयार हुई है, ये जानबूझ के मुसलमानों को हल्ले कर रहे हैं। अब इसके बाद हम बर्दाश्त करने वाले नहीं, इसका प्रशासन अभी ध्यान दे बस।